कोकणातील फेमस कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी। सगळ्यात आधी मी हे फणसाचे गरे साफ करून घेते। त्याच्यावर अशा ह्या पाती असतात त्या काढून घ्यायच्या। हा फणस मी सोलूनच आणला होता मार्केटमधून। पीसेस करून घ्यायचे स्मॉल स्मॉल। आणि ह्या आट्या फणसाच्या ह्या पण ठेचून घालायच्या आहेत भाजीमध्ये। गावी आमच्या आजी बनवायची फणसाची भाजी, खूप छान बनवायची। तर तिची जी मेथड आहे ना त्याच पद्धतीने मी बनवणार आहे, बघूया कशी होते। कोणाला कोणाला मसाल्याची पण आवडते, कोणाला मिरचीची आवडते। तुम्हाला कोणती आवडते? तर मी आज मिरची घालून करणार आहे, हिरव्या मिरचीची। तर या सीझनची पहिली भाजी आहे फणसाच्या गऱ्यांची। मला फणस मिळालाच नव्हता, शेवटी मला एक फणस मिळाला मार्केटमध्ये, मी घेऊन आली लगेच। तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करायला विसरू नका। Mrs_Priyanka मसूरकर हा माझा आयडी आहे। आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। माझे व्हिडिओज तुम्हाला नक्की आवडतील। नवीन नवीन कॉकटेल्स आणि रेसिपी मी घेऊन येत राहणार आहे तुमच्यासाठी। या फणसाच्या बिया ठेचून मी त्याची सालं काढून घेणार आहे। याची टेस्ट खूप छान लागते भाजीमध्ये। कोकणातली माणसं पण ना फणसासारखी असतात, वरून काटेरी पण आतून प्रेमळ। तर हे फणसाचे गरे मी साफ केलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत। आणि या आठ्या पण मी स्वच्छ धुवून घेतल्यात। हा एक कांदा मी घेते आणि 3-4 हिरव्या मिरच्या। कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। फोडणीसाठी तेल, फोडणीसाठी राई, हळद। तर सगळ्यात आधी मी राई टाकते। राई म्हणजे मोहरी, थोडंसं जिरं, हिरवी मिरची, कांदा। आणि हा कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला भाजला आहे, आता त्याच्यामध्ये मी हळद टाकते। ही भाजी उपवासाला पण चालते, पण जर तुम्ही उपवासाला करत असाल ना तर त्याच्यामध्ये मोहरी आणि हळद स्किप करायची। आणि हो, उपवासाच्या भाजीमध्ये कांदा पण स्किप करायचा आहे बरं का। सगळ्यात आधी मी ह्या फणसाच्या बिया टाकते, कारण त्या थोड्या कडक असतात, शिजायला वेळ लागतो। त्यानंतर मग फणसाचे गरे टाकणार आहे। चवीपुरतं मीठ टाकते। आता थोडंसं गरम पाणी घालून थोडा वेळ मी बिया आहेत ना शिजवून घेणार फणसाच्या। एक 5-10 मिनिटं हे वाफेवर शिजवून घेणार आणि त्यानंतर मग गरे टाकणार। तर हे शिजू द्या आता 5 मिनिटं वाफेवर चांगलं। तर चेक करूया आता ह्या शिजल्या असतील बिया। सॉफ्ट झाल्यात, शिजल्यात। तर मी आता फणसाचे गरे टाकते त्याच्यामध्ये। तर हे फणसाचे गरे मी टाकते आता शिजायला। चांगलं ढवळून घ्यायचंय। तर हे आता मी चांगलं ढवळून घेतलंय। ह्याच्यात पाणी न घालता मी वाफेवर शिजवणार आहे। थोडंसं पाणी राहिलंय, ते आटून गेलं की मग मी गॅस बंद करणार आहे। मग ती रेडी झालेली आहे आपली फणसाची भाजी रेडी। त्याच्यामध्ये मी आता ओलं खोबरं टाकते। कोकणातल्या लोकांचं ओलं खोबऱ्याशिवाय पान पण हलत नाही। कलर दिसतोय, कोथिंबीर टाकते। चला, रेडी झाली आहे कोकणातील स्पेशल कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी। आमचे हे वाट बघतायत कधी एकदा भाजी तयार होते आणि कधी ताव मारायला मिळतोय। चला, मी त्यांना ना टेस्ट करायला देते कशी झाली आहे। अजून थोडं ओलं खोबरं आणि ओली कोथिंबीर। हो, काय दिसते बघा।
अहो, टेस्ट करून सांगा कशी झाली आहे. आहा मस्त. मला ना मामाकडची आठवण झाली. आजी मला करून द्यायची अशी भाजी. सेम केलीस, मस्त एक नंबर.